नमस्कार मित्रांनो, मी संदीप सिरसाट जीनियस कोचिंग अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले नसतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, मागील एक व्हिडिओ आपण बॉडमॉस नियमावरती बनवलेला होता, परंतु तो जो बॉडमॉस नियम असणार आहे तो बेसिकच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आजचा जो असणार आहे आपण की ज्यांना आपल्याला सिम्बॉल नेमका पुढे कोणता सिम्बॉल वापरायचा ह्याच्यामध्ये जर अडचण येत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण बॉडमॉस नियम परत आणखीन जास्त एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी येत आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलं होतं की बॉडमॉसचा याचा अर्थ काय होतोय की BO स्टँड फॉर ब्रॅकेट ऑफ, D स्टँड फॉर डिवायडेशन, M स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन, S स्टँड फॉर ऍडिशन आणि S स्टँड फॉर सबट्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण BO बघितले होते तर BO हे 3 पद्धतीचे असतात. एक फर्स्ट नंबरचा असतो कर्ली ब्रॅकेट, सेकंड नंबरचा असतो स्क्वेअर ब्रॅकेट आणि थर्ड नंबरचा असतो राऊंड ब्रॅकेट. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 2 ते 3 नियम असे असणार आहे की ते आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, पहिला नियम असणार आहे आपला, ज्या वेळेस बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह असतील, एखादी पदावली दिलेली असेल आपल्या समोर आणि त्यामध्ये फक्त प्लस आणि मायनसचे चिन्ह जर दिलेले असतील तर सर्वप्रथम आपल्याला प्रोसेस करताना काय करायचंय, डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे क्रिया करत जायचे. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल इथं सांगतोय, एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देणार आहे. बघा, या स्वरूपातला नंबर जर असेल 6 - 10 + 4 + 4 - 8 आणि +4 या स्वरूपातला एक्झाम्पल असेल. मित्रांनो, बॉडमॉस नियमामध्ये बघा आपण काय सांगितलं होतं की ज्या वेळेस बघा आता इथं प्लस आणि मायनसचे साईन दिसतात आपल्याला सर्व, म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. मग असं जर आपल्याला साईन जर आलेले असतील तर बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी काय करतात, ते बॉडमॉस मधला अगोदर ए तर मग अगोदर ऍडिशन करून टाकतात. तर मित्रांनो, तसं करायचं नाही. ज्या वेळेस प्लस आणि मायनसचा साईन असणार आहे तर त्यावेळेस काय करायच्या, क्रिया डावीकडून उजवीकडे करत चालायच्या. बघा, उदाहरणाच्या माध्यमातून समजून येईल. बघा, अगोदर यांच्या दोघांचा आन्सर किती लिहायचं मित्रांनो, याचा आन्सर लिहायचा आपल्याला -4. बघा, ज्या वेळेस एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर असतो त्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्शन करायची, साइन बिग नंबरचा ठेवायचा आहे. हा +4 ऍज इट इज असणार आहे, +4 आणि -8 आणि प्लस किती तिथं 4. ओके, मग आता बघा यांच्या दोघांवरती प्रोसेस करायची आहे. म्हणजे बघा, 4 निगेटिव्ह आणि 4 पॉझिटिव्ह, याचा आन्सर किती येतोय 0. 0 + 4 - 8 आणि प्लस किती येतोय तो 4. मग आता हे सोडायचं आहे तर 0 आणि 4 किती होत आहे, तर ते 4 होत आहे. 4 - 8 आणि प्लस किती होत आहे 4. आता याचा आन्सर किती येत आहे, तर याचा आन्सर येत आहे -4 आणि +4. सो दॅट फायनल आन्सर इज 0. बघा, ही जी पदावली आपल्या समोर दिलेली विद्यार्थ्यांनो, तर त्या पदावलीचं जे आन्सर येत आहे तर ते किती येत आहे, 0 येत आहे. म्हणजे या स्वरूपात तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे प्रोसेस करत असताना लेफ्ट साइड टू राईट साइड या पदावल्या अगोदर आपल्याला कंप्लीट करायचे, त्यावेळेस आपलं जे असणार आहे तर ते फायनल आन्सर क्लिअर असणार आहे. बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल पुन्हा एकदा तुमच्या समोर या ठिकाणी प्रेझेंट करतोय. इथं जर आपण 8 घेतले, इथं 12 घेतला, -6 घेतला आणि +8 आणि -2 आणि -10 या स्वरूपातला नंबर असेल तर या एक्झाम्पलला बघा मित्रांनो कशा पद्धतीने सोडवायचं आहे. अगोदर ज्यावेळेस प्लस आणि मायनसचे साइन जर दिलेले असतील तर काय करायचं, आपल्याला लेफ्ट साइड टू राईट साइड या पद्धतीने त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग सर्वप्रथम ही पदावली बघा, इथं याचं जे फायनल आन्सर असणार आहे तर ते किती असणार आहे आपल्याला -4. ओके, -6 + 8 -2 आणि -10 या स्वरूपात नंबर तयार होईल. मग त्यानंतर काय करावं लागणार, आपल्याला ही पदावली सोडवून घ्यायची. म्हणजे -4 आणि -6 याचं फायनल आन्सर येत आहे -10 + 8 -2 आणि -10. बघा, आता हे आन्सर सोडवून घ्यायचं आपल्याला यांच्या दोघांचं. -10 आणि +8 आहे, त्याचं फायनल आन्सर किती, -2 ऍज इट इज आणि -10 ऍज इट इज. मग आता बघा, सर्व मायनसचे साइन असतील तर सर्वांचे ऍडिशन करून टाका. -2 किती होत आहे, -4 आणि -10 आणि दोघांची मायनस असेल तर आपण ऍडिशन करत असतो आणि साइन निगेटिव्हचा देत असतो. बघा, याचा फायनल आन्सर येत आहे -14. ओके, बघा या पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायचं आहे. म्हणजे पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ज्या वेळेस पदावलीमध्ये बेरीज आणि वजाबाकीचे असे दोनच चिन्ह असतील तर सरळ सरळ क्रिया करताना डावीकडून उजवीकडे करत चालायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा पुढचा जो प्रोसेस असणार आहे आपला, आणखीन एक नियम लक्षात ठेवा की ज्या वेळेस एक्झाम्पल मध्ये फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन असे दोनच साइन दिलेले असतात तर त्यावेळेस पण हीच प्रोसेस करायची. आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, एक उदाहरण देतो इथं, 25 डिवायडेड बाय 5 आणि इंटू 2 प्लस 20 इंटू 4 डिवायडेड बाय 8. बघा, या स्वरूपातला एखादा एक्झाम्पल दिलेला असेल तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपल्याला ऍडिशनचा जर साइन असतील तर मग ऍडिशनच्या साइन वेळेस आपण काय करू शकतो,
इथं आपण या स्वरूपात ब्रॅकेटही करू शकतो त्याला. म्हणजे काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण स्वतःच्या मनाने आपल्याला ब्रॅकेट तयार करायचं आहे तर ब्रॅकेट आपण या पद्धतीने करू शकतो. म्हणजे प्लसचा साइन मध्ये सोडायचा, एक ब्रॅकेट इकडून करायचा, एक ब्रॅकेट इकडून करायचा, म्हणजे प्लसचा साइन मध्ये सोडायचा, म्हणजे आपोआप हा फर्स्ट नंबरचा ब्रॅकेट तयार होतो, हा सेकंड नंबरचा ब्रॅकेट तयार होते. मग मी तुम्हाला आताच नियम सांगितला की जर आपल्याला एखाद्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार दोन्ही जर दिलेले असतील तर सरळ सरळ पहिले जो गुणाकार असेल तर गुणाकार करा, अगोदर भागाकार असेल तर भागाकार करा. बघा या ब्रॅकेट मध्ये जर बघितलं तर पहिले डिवायडेशन दिसतोय आणि या ब्रॅकेट मध्ये बघितलं तर पहिला मल्टिपल दिसतोय. तर आपण या स्वरूपात सोडून बघू त्याला. बघा 25 डिवायडेड बाय 5 याचा आन्सर किती येतोय, तर 5 5 जा 25 आणि इंटू किती येतोय 2. हा बघा पहिला ब्रॅकेट आणि प्लस याचा आन्सर बघा कसा येतोय 24 जार किती होतोय तो 80 आणि डिवायडेड बाय किती येतोय तो 8. बघा या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. आणि 5 2 जार किती होतोय तो 10 आणि प्लस बघा 8 न जर कधी 10 ला 80 ला डिवायडेशन केलं तर फायनल आन्सर किती येतंय 10. म्हणजे ही जी पदावली दिसते मित्रांनो त्याचं फायनल आन्सर किती येतंय 20 येते. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. मित्रांनो बघा थोडंसं वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल घेऊ आता आपण. मिक्स एक्झाम्पल घेऊ आपण की त्याच्यावरतून ज्या प्रोसेस असणार आहे तर त्या तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता एक एक्झाम्पल असं घेतोय की ते मिक्स मध्ये असणार आहे. बघा 2 इंटू 3 प्लस 6 डिवायडेड बाय 2 प्लस 4 मायनस 8 इंटू 2 मायनस 20. बघा या स्वरूपातलं एक्झाम्पल असेल. मित्रांनो कोणत्याही स्वरूपातलं एक्झाम्पल असो आपल्याला काय करायचं आहे, बॉडमॉस नियम फॉलो करायचा आहे. मग बॉडमॉस नियम फॉलो केल्यास नंतर बघा बॉडमॉस नियमामध्ये काय सांगतोय की तिथं ब्रॅकेट आहे का. मित्रांनो ज्यावेळेस ब्रॅकेट नसतील तर त्यावेळेस तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला ब्रॅकेट करायचे तर तुम्ही ब्रॅकेट सुद्धा करू शकता. मित्रांनो आता बघा ही जी पदावली दिसते तर या पदावलीमध्ये तुम्ही ब्रॅकेट कोणत्या कोणत्या नंबरला करू शकता. तर या पदावलीमध्ये ब्रॅकेट करत असताना प्लस आणि मायनसचे साइन सोडून ब्रॅकेट करायचे आपल्याला. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा इथं ब्रॅकेट इथं बघा हा प्लसचा साइन मध्ये सोडायचा आहे, म्हणजे इकडून एक ब्रॅकेट टाकला आपण, या साईडला ब्रॅकेट टाकला, इथं प्लसचा साइन ऍज इट इज ठेवला. अजून प्लस मायनसचा साइन कुठे दिसतोय बघा मित्रांनो इथं प्लसचा साइन दिसतोय, इथं ब्रॅकेट सोडा, इथं ब्रॅकेट सोडा, बघा प्लसचा साइन मध्ये दिसतोय. बघा अजून प्लस मायनस साइन कुठे दिसतोय इथं दिसतोय, म्हणून इथे एक ब्रॅकेट पडेल मित्रांनो. म्हणजे हा 4 जो असणार आहे तो सेपरेट ब्रॅकेट मध्ये असणार आहे, पुढचा हा ब्रॅकेट मध्ये पडतोय आणि त्याच्यानंतर हा सेपरेट ब्रॅकेट मध्ये पडतोय आणि याला ब्रॅकेट करून घ्यायचे. म्हणजे या पद्धतीने आपण प्रोसेस सोडवल्या तरी चालतात. ठीक आहे. बघा मित्रांनो याचं फायनल आन्सर किती असणार आहे, 2 3 जार किती असणार आहे 6 प्लस याचा आन्सर किती येणार आहे 2 3 जार 6 प्लस हा 4 ऍज इट इज तसा ठेवायचा मायनस 8 2 जार किती होत आहे 16 आणि मायनस किती होत आहे 20. मग आता याचं जे आन्सर असणार आहे मित्रांनो तर ते किती असणार आहे, तर बघा ज्यावेळेस प्लस आणि मायनसच्या प्रोसेस असणार आहे तर त्यावेळेस लेफ्ट साइड टू राईट साइड काय करायचं त्याला सोडवत जा. बघा 6 प्लस 3 किती होतोय 9 प्लस 4 मायनस 16 आणि मायनस 20. या स्वरूपात नंबर येईल. 9 आणि 4 किती होत आहे तर तो होतोय 13 मायनस 16 आणि मायनस 20. याचा जर आन्सर कधी काढला मित्रांनो याचा आन्सर किती येत आहे -3 आणि -20. तर फायनल आन्सर किती असणार आहे -23. बस अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो. यानंतर परत आणखी एक एक्झाम्पल सांगतोय की ज्यामध्ये ब्रॅकेट युज केलेले असणार आहे. ब्रॅकेट जर युज केले असतील तर त्या पदावलीला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. बघा दोन पद्धतीच्या पदावल्या मी तुम्हाला आता इथे देणार आहे. एक जो असणार आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण येते की बीओ मधला जो असतो ओ मीन्स काय असतो ऑफ मीन्स मराठीमध्ये त्याला आपण चाचीचे आणि त्याला मॅथमॅटिकलच्या रूपामध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करतो आपण. मग नेमका तो ओ कसा वापरायचा आहे तर तो मी इथं सांगतोय. बघा मित्रांनो इथं दोन एक्झाम्पल मी तुम्हाला इथंच प्रूव्ह करून देतोय. पहिला एक्झाम्पल इकडून घेऊन दुसरा सेकंड नंबरचा एक्झाम्पल इथं रिपीट करून टाकू आपण. बघा 2 प्लस या स्वरूपात नंबर लिहिला, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण 2 इंटू 3 प्लस 6 प्लस त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ 3 प्लस 6 इंटू 2. त्याच्यानंतर इथं मायनसचा साइन घेऊ, त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट टाकायचं आपल्याला 2 इंटू 4 प्लस 2 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा या स्वरूपातला एक्झाम्पल घेऊ आपण अगोदर. मित्रांनो लक्षात ठेवा हा जो ब्रॅकेट दिसतोय ब्रॅकेट याचा अर्थ काय बघितला होता आपण ऑफ, आणि ऑफचं मिनिंग काय होतोय तिथं मल्टिप्लिकेशन होतोय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, मग इथं मल्टिपलचा साइन वापरायचा आहे का आपल्याला, तर त्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो जर इथं प्लसचा साइन असेल तर इथं सरळ सरळ तो ब्रॅकेट कशा पद्धतीने सॉल्व्ह होतोय तो बघा. काय करतोय आपण हा 2 ऍज इट इज ठेवायचा, प्लसचा साइन ऍज इट इज ठेवायचा, कर्ली ब्रॅकेट ऍज ठेवायचा. आपला नियम काय असणार आहे की आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सर्वप्रथम काय करायचं आपल्याला इनर ब्रॅकेट पासून स्टार्ट करायचं आहे.
मग तो इनर ब्रॅकेट कर्लीचा असो, स्क्वेअरचा असो किंवा राऊंड ब्रॅकेट असो. इथं जो असणार आहे मित्रांनो, तर सर्वात आतील कंस कोणता आहे, तर तो कोणता आहे, राऊंड ब्रॅकेट आहे. तर सर्वात प्रथम प्रोसेस जी करायची असेल तर ती राऊंड ब्रॅकेट वरती करा. मग राऊंड ब्रॅकेट वरती प्रोसेस करत असताना याला लागलं तर आपण अंडरलाईन करून घेऊ की आपल्याला सर्वात प्रथम हे फर्स्ट सॉल्व्ह करायचं आपल्याला. मग ऍज इट इज लिहून ठेवू आपण तिथं 2 × 3 प्लस किती होत आहे 6 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 6 × 2 आणि मायनस. बघा मित्रांनो, इथं मायनसचा साइन आलेला आहे आणि हा ब्रॅकेट दिलेला आहे. ज्या वेळेस मित्रांनो हा मायनसचा साइन जर दिलेला नसता तर हा जो ब्रॅकेट असतोय तर या ब्रॅकेटचा अर्थ काय झाला असता, मल्टिपल झाला असता. ओके, पण आता इथं मायनस साइन दिलेला आहे, तो मायनस साइन ऍज इट इज असणार आहे. आता हा ब्रॅकेटचा आन्सर किती येत आहे बघा, 2 4 8 आणि 8 आणि 2 किती होतोय 10 होतोय मित्रांनो. हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे ब्रॅकेटचा आन्सर येतोय 10. म्हणजे तिथं राऊंड ब्रॅकेट काय होतोय, तिथं कॅन्सल होतोय. म्हणजे उरला आपला फक्त कोणता, एक स्क्वेअर ब्रॅकेट आणि सेकंड नंबरला कर्ली ब्रॅकेट. ओके, पुढे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आता आपल्याला काय करायचं, इनर ब्रॅकेट पासून स्टार्ट करायचंय. परत याच्यामध्ये इनर ब्रॅकेट बघा, हा बाहेरचा ब्रॅकेट दिसतोय मित्रांनो, हा इनर ब्रॅकेट दिसतोय. तर मग इनर ब्रॅकेट कोणता आहे, हा ब्रॅकेट आहे. तर हा ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करून घ्या. बाकी ऍज इट इज लिहून ठेवू आपण 2 प्लस कर्ली ब्रॅकेट 2 × 3 प्लस 6. बघा मित्रांनो, इथं प्लसचं साइन दिलेलं आहे, प्लस साइन तसंच ठेवायचा आणि हा जो ब्रॅकेट दिसणार आहे जेवढा आन्सर येत आहे तेवढं इथे ठेवायचं. म्हणजे तो स्क्वेअर ब्रॅकेट काय होणार, तिथं कॅन्सल होतोय. बघा मित्रांनो, आन्सर काढत असताना 6 2 जार किती होतोय, अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. 6 2 जार किती होतोय 12 आणि 12 आणि 3 किती होतात 15 आणि 15 मधून 10 गेल्यास नंतर किती राहतात तिथं 5 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. मग ज्यावेळेस आपण याला सॉल्व्ह करतोय तर तो 2 प्लस किती होतोय तो कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता हा कर्ली ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ज्यावेळेस आपण कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करू तर त्यावेळेस आपल्याला कर्ली ब्रॅकेट नाही दिला तरी चालतो. ओके, बघा 2 3 जार किती होत आहे 6, 6 आणि 6 किती होत आहे 12 आणि 12 आणि 5 किती होत आहे 17. सो दॅट फायनल आन्सर इज किती होतोय तो होतोय 90. ओके मित्रांनो, या स्वरूपात आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. जर आपल्याला अजून एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बघा, याच आधारित एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला परत आणखी, की ज्यामध्ये आपल्याला प्लस आणि मायनसचे साइन जर दिलेले नसतील तर ते एक्झाम्पल आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल आपण परत आणखी एक घेणार आहे. तिथं 2 प्लस 6 इथं घेऊ आपण कर्ली ब्रॅकेट 2 × 6 डिवायडेड बाय 3. त्यानंतर इथं घेऊ आपण स्क्वेअर ब्रॅकेट 2 प्लस 2 × 3. त्याच्यानंतर इथं घेऊ आपण राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर 4 × 2 प्लस 1 राऊंड ब्रॅकेट क्लोज, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा मित्रांनो, अगोदरचा जो एक्झाम्पल दिलेला होता तर तो एक्झाम्पल मध्ये काय होत आहे की हा जो नंबर दिसतोय, नंबर आणि ब्रॅकेट याच्यामध्ये आपण प्लस मायनसचे साइन ठेवलेले होते. पण आता काय केलेलं आहे, आपण वेगळा एक्झाम्पल घेऊन बघितलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्लस मायनसचे साइन नसले तर अशा पद्धतीने एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचे ते बघू आपण. बघा, याचा आन्सर जे असणार आहे तर तो काय करायचा आहे, 2 प्लस 6 ऍज इट इज लिहायचा आहे. अगोदर आपल्याला इनर ब्रॅकेट पासून स्टार्ट करायचंय. तर इनर ब्रॅकेट बघा कसा येतोय, याला आपण ऍज इट इज लिहून ठेवू तसा. बघा 2 × 6 डिवायडेड बाय किती येतो 3. त्याच्यानंतर स्क्वेअर 2 प्लस 2 × किती होतोय 3 आणि ब्रॅकेट मध्ये आता हा जो ब्रॅकेट दिसतोय मित्रांनो, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना अगोदरच्या याला आपल्याला इथं प्लस मायनसचे साइन दिलेले होते. आता इथं आपल्याला कोणता साइन दिसत नाही मध्ये, तर मग त्यावेळेस काय करायचं, आपल्याला तिथं मल्टिपलचा साइन वापरायचा आहे. म्हणजे याचा अर्थ होतोय ऑफ, BO ब्रॅकेट ऑफ. ऑफ मीन्स चाचीचे आणि चाचीचे मीन्स आपण काय काय म्हणून वापरत असतो, तो मल्टिप्लिकेशन म्हणून वापरत असतो, हे लक्षात ठेवा. बघा 4 2 जार किती होतोय 8, 8 आणि 1 किती होतोय 9. याला क्लोज करा, बघा ब्रॅकेट क्लोज होतोय. ओके, आणि शेवटचा आपला कर्ली ब्रॅकेट पण क्लोज होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इनर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे हा. तर आपण एक्झाम्पल या स्वरूपात लिहू की 2 प्लस 6 कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 × 6 डिवायडेड बाय किती होतोय तिथं 3. त्याच्यानंतर आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. या नंबर आणि ब्रॅकेट याच्यामध्ये कोणता साइन जर नसेल तर इथं काय होतोय, तो मल्टिपल मध्ये कन्वर्ट होतोय. आणि आता ह्या पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर बघा किती येतोय. तर अगोदर काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला मल्टिपल करून घ्यावं लागेल आपल्याला. तर मल्टिपल बघा 2 3 जार 6 आणि 6 9 जार किती होतोय, तर तो होतोय 54 आणि कर्ली ब्रॅकेट होतोय क्लोज. ओके, हे जे एक्झाम्पल असणार आहे मित्रांनो, ते हे एक्झाम्पल बघा कशा पद्धतीने सोडवायचे आपल्याला. इथे लिहितोय मी 2 प्लस 6, नंबर आणि ब्रॅकेट याच्यामध्ये कोणता साइन नाही, म्हणजे काय कोणता साइन असणार तिथे मल्टिप्लिकेशन.
आणि मल्टिप्लिकेशन सोडत असताना बघा इथं पण नियम सांगितलेला आहे मी, जर आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन अशा दोनच ऑपरेशन जर का दिलेलं असेल तर सरळ सरळ पहिले अगोदर जर मल्टिपल असेल तर मल्टिपल सोडवा, पहिले डिवायडेशन असेल तर डिवायडेशन सोडवा. बघा किती कसं सोडवतोय आपण याला. 2 6 जार किती होतोय 12. ओके 12 याला लागलं तर आपण पहिले अगोदर ब्रॅकेट ऍज इट इज लिहून घेऊ आपण आणि सर्वात शेवटी आपण ब्रॅकेट घेऊ. 2 6 जार होतोय 12 डिवायडेड बाय किती होतोय 3 आणि इंटू किती होतोय 54. ओके बघा याचा आन्सर किती येतोय 2 + 6 ऍज इट इज ठेवायचा कर्ली ब्रॅकेट ऍज इट इज. बघा 3 डिवायडेड बाय 12 याचा आन्सर किती येतोय मित्रांनो, तर तो येतोय 4. 3 4 जार 12 आणि इंटू किती येतोय तो 54 आणि हा ब्रॅकेट. आता मित्रांनो बघा हा 2 + 6 ऍज इट इज ठेवायचा आहे, मल्टिपलचा साइन ठेवायचा आणि यांच्या दोघांचा मल्टिपल करू आपण. तर तो बघा किती येतोय 54 इंटू किती येतोय 4. 4 4 जा 16, 16 ला 6 कॅरी 11, 4 5 जा 20 आणि 1 21, 216. त्यानंतर काय करायचं आपल्याला मल्टिपल करायचं आहे, म्हणजे 2 + 216 ला किती मल्टिपल करायचं आपल्याला 6 ने. 6 6 जा 36 कॅरीला 3, 6 1 जा 6 आणि 3 किती होतोय 9 आणि 6 2 जा किती होतोय 12. म्हणजे याचा आन्सर येतोय 1296 आणि दोघांची जर ऍडिशन केली तर तो ऍडिशन येते तिथं 1298. म्हणजे हे जे असणार आहे मित्रांनो ते फायनल आन्सर असणार आहे. बघा अशा पद्धतीने आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये याच्यापेक्षा अजून मोठमोठे एक्झाम्पल घेऊ जेणेकरून आपल्या जे बेसिक कन्सेप्ट असणार आहे ते क्लिअर होईल. धन्यवाद.